Welcome to Mahali's Academy. Theory of Machine. Unit 1. Oscillating Cylinder Engine and Pendulum Pump. By Professor Nikhil Mahali. चला मुलांनो, आपण पाहत आहोत थेअरी ऑफ मशीन. ठीक आहे, थेअरी ऑफ मशीन मध्ये युनिट नंबर 1 चालू आहे, फंडामेंटल्स अँड टाइप्स ऑफ मेकॅनिझम. वेगवेगळे मेकॅनिझम पाहत होतो, त्यामध्ये काल जे क्रँक आणि क्रँक शॉर्टेड लिव्हर झालं होतं. आज आपण पाहतोय ऑसिलेटिंग सिलेंडर इंजिन. याला थर्ड टाइप ऑफ इन्व्हर्जन असं सुद्धा म्हणतात. आता ऑसिलेटर सिलेंडर इंजिन जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपलं असं लक्षात येईल की यामध्ये सुद्धा 4च लिंक आहेत. त्यामध्ये पहिली जी लिंक आहे ती ही आहे जी की फिक्स आहे. फिक्सिंग करण्याकरता असं हॅचिंग दाखवलेलं आहे. त्यानंतर सेकंड जी लिंक आहे ती ओ पॉइंटला फिक्स केलेली आहे. हा ड्रायव्हिंग क्रँक. हा क्रँक असा गोल रोटेट होतो. ठीक आहे, म्हणजेच क्रँकच्या रोटरी मोशनचं आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे. मग क्रँक जेव्हा रोटेट होतो तेव्हा हा जेव्हा असा इकडे येईल त्यावेळी हा जो स्लायडर आहे तो या पिस्टन रॉडच्या मदतीने या सिलेंडर मध्ये असा पुढे माग होईल का, म्हणजे ऑसिलेशन होईल ना, असं पुढे माग. यालाच आपण रेसिप्रोकेटिंग मोशन पण म्हणतो. म्हणजे ज्यावेळी क्रँक असा रोटेट होईल त्यावेळी या पिस्टन रॉडने याची एनर्जी, या क्रँकची एनर्जी पिस्टन रॉडच्या मदतीने स्लायडर कडे जाईल. हा स्लायडर आहे, हा स्लायडर ह्या सिलेंडर मध्ये असा पुढे मागे ऑसिलेट होईल. ओके, मग बघा, फिक्स लिंक 1 ड्रायव्हिंग क्रँक जो रोटेट होतोय. 2 पिस्टन रॉड हा फक्त एनर्जी ट्रान्सफर करतोय स्लायडर कडे. स्लायडर या सिलेंडर मध्ये मोशन मध्ये. लिंक 1, लिंक 2, लिंक 3 स्लायडर 4 आणि सिलेंडर पण 4. ओके, बघा आता याच्यामध्ये ऍक्च्युअली मोशन कसं होतं हे आपण पाहू शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा कसं मोशन होतंय, दिसतंय? हे बघा तो कसा ऑसिलेट होतोय. हा आहे बरोबर ड्रायव्हिंग क्रँक. हा ड्रायव्हिंग क्रँक ह्या पॉइंट भोवती असा रोटेट होतोय. हा रोटेट झाला की या पिस्टन रॉडच्या मदतीने, हा पिस्टन रॉड आहे आणि हा स्लायडर आहे, तो या सिलेंडर मध्ये असा पुढे मागे ऑसिलेट होतो. याला म्हणतात ऑसिलेटिंग सिलेंडर मेकॅनिझम. कळालं का ऑसिलेटिंग सिलेंडर मेकॅनिझम? ओके, मग चला याचं थोडंसं एक्सप्लेनेशन लिहूया. एक्सप्लेन करावं लागेल एक्झाम्पलला. या in this mechanism rotary motion of driving crank is converted into oscillating motion. It's converted into oscillating motion of slider in the oscillating cylinder. Through piston rod. या मेकॅनिझम मध्ये ड्रायव्हिंग क्रँकचं जे रोटरी मोशन आहे ते कन्व्हर्ट केलं जातं स्लायडरच्या ऑसिलेटिंग मोशन मध्ये. या सिलेंडर मध्ये होणारं ऑसिलेटिंग मोशन स्लायडरचं, त्याच्या ऑसिलेटिंग मोशन मध्ये ड्रायव्हिंग क्रँकचं रोटेशनल मोशन कन्व्हर्ट केलं जातं. पण कशाच्या माध्यमातून? थ्रू धिस पिस्टन रॉड. ओके, यामध्ये एक सुद्धा एकूण 4 लिंक आहेत. यामध्ये सुद्धा असल्या इट कन्सिस्ट ऑफ total 4 links. It consists of total 4 links. कोणते 4 लिंक आहे त्यामध्ये? पहिली लिंक कोणती आहे? फिक्स्ड लिंक. ही जी लिंक आहे ही फिक्स केलेली आहे. फिक्स्ड लिंक नंबर 1. नंतर ड्रायव्हिंग क्रँक नंबर 2. त्यानंतर तिसरं पिस्टन रॉड नंबर 3 आणि 5 नंबरला स्लायडर विथ ऑसिलेटिंग सिलेंडर. स्लायडर विथ ऑसिलेटिंग सिलेंडर 4.
अशा 4 लिंक यामध्ये असतात आणि त्या ड्रायव्हिंग क्रँकच्या रोटेशनल मोशनचं कन्व्हर्जन स्लायडरच्या ऑसिलेटिंग मोशन मध्ये कन्व्हर्ट करतात. याला म्हणतात बाळांनो ऑसिलेटिंग सिलेंडर मेकॅनिझम. काही शंका? याला आपण थर्ड इन्व्हर्जन असं सुद्धा म्हणू शकतो. प्लीज लिहून घ्या पटकन. चला मुलांनो, ऑसिलेटिंग सिलेंडर पंपचं तर मेकॅनिझम समजलं, थर्ड इन्व्हर्जन. आता पुढचं जे इन्व्हर्जन आहे ते पेंडुलम पंप. यासाठी केलेलं जे इन्व्हर्जन आहे त्याला फोर्थ इन्व्हर्जन असं पण म्हणतात. इथे इंजिन झालंय, इथे फोर्थ इन्व्हर्जन असं लिहावं लागेल. ठीक आहे, बरं. मग पेंडुलम पंपच्या इन्व्हर्जनला काय म्हणतात बाळांनो? फोर्थ इन्व्हर्जन. लिहा बरं, पेंडुलम पंपच्या इन्व्हर्जनला फोर्थ इन्व्हर्जन असंही म्हणतात. दिस इज द लास्ट इन्व्हर्जन फॉर स्लायडर क्रँक मेकॅनिझम. हे फोर्थ इन्व्हर्जन, याला दुसरं नाव आहे बुल इंजिन. याला बुल इंजिन असं सुद्धा म्हणतात. आता तुम्ही जर याचं डायग्राम बघितली तर अशी डायग्राम आहे. यामध्ये तुम्हाला दिसतोय पिस्टन रॉड आहे, हे बघा पिस्टन रॉड नंबर 1. त्यानंतर तुम्हाला दिसतोय या ठिकाणी हा क्रँक ऍक्च्युली रोटेट होतो असा. क्रँकचं रोटेशन मी तुम्हाला शो करू शकतो या पद्धतीने, आयदर इकडे किंवा आयदर तिकडं. मग हा क्रँक रोटेट होतो. क्रँकचं रोटरी मोशन कनेक्टिंग रॉडच्या माध्यमातून या पिस्टन रॉडकडे येतं. मग जेव्हा हा वर खाली होतो तेव्हा हा पिस्टन रॉड पण वर खाली होईल, आणि पिस्टन रॉड जेव्हा वर खाली होतो तेव्हा हा पिस्टन जो पिस्टन रॉडला कनेक्ट केलेला आहे या सिलेंडर मध्ये तो काय होईल? वर खाली ऑसिलेट होईल, रेसिप्रोकेट होईल. म्हणजे थोडक्यात यामध्ये सुद्धा क्रँकच्या रोटरी मोशनचं कन्व्हर्जन पिस्टनच्या रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये केलेलं आहे. मग लिंक नंबर 1 आहे बाळांनो तुमची पिस्टन रॉड, लिंक नंबर 2 आहे ड्रायव्हिंग क्रँक, लिंक नंबर 3 कनेक्टिंग रॉड, आणि लिंक नंबर 4 सिलेंडर. चला याचं मोशन थोडं व्हिडिओ च्या माध्यमातून पाहू शकतो आपण. हे बघा इथं दिसतंय बघा, हा तुमचा व्हर्टिकली पिस्टन रॉड आहे. हा जो रोटेट होतोय ना हा तुमचा काय आहे? ड्रायव्हिंग क्रँक. हा काय तुमचा? कनेक्टिंग रॉड. हा कनेक्टिंग रॉड आहे, आणि हे जे सर्क्युलर दिसतोय हा पिस्टन आहे, आणि हा जो दिसतोय बॉक्स तो सिलेंडर आहे. 2 सिलेंडर दिसतात आहे वरती आणि खाली. 2 बाजूला काय दिसतंय आपल्याला? वरती आणि खाली 2 पिस्टन आणि 2 सिलेंडर. हा पिस्टन रॉड, हा ड्रायव्हिंग क्रँक, हा कनेक्टिंग रॉड. त्या पद्धतीने त्याचं मोशन बघून घ्या. ओके, आता आपल्याला मेकॅनिझम कळालेलं आहे, फिगर पण लक्षात आलेली आहे. आता आपण काय करणार? याला एक्सप्लेन करणार. या बरं, चला लिहा बरं त्यामध्ये. इट कन्सिस्ट ऑफ फोर लिंक्स. लिंक नंबर 1 कोणता रे? पिस्टन रॉड, लिंक नंबर 1. लिंक नंबर 2 ड्रायव्हिंग क्रँक. लिंक नंबर 3 कनेक्टिंग रॉड, आणि लिंक नंबर 4 पिस्टन विथ सिलेंडर. 2 पिस्टन विथ सिलेंडर. 4 पद्धतीच्या लिंक आहेत. यामध्ये सुद्धा तेच होतं जे अगोदरच्या याच्यात होत होतं. इन दिस mechanism the rotation of driving crank is converted into the reciprocating motion of piston, in piston into the reciprocating motion of piston through connecting rod. थोडक्यात काय होतं की या मेकॅनिझम मध्ये सुद्धा ड्रायव्हिंग क्रँकच्या रोटेशनल मोशनचं कन्व्हर्जन पिस्टनच्या रेसिप्रोकेटिंग मोशन मध्ये होतं थ्रू कनेक्टिंग रॉड. बोला याच्यामध्ये काय डाऊट? या बरं पटपट लिहून. यामध्ये काय डाऊट? ओके, चला अशा पद्धतीने स्लायडर आणि क्रँक याचे जे काही इन्व्हर्जन होते 6 पद्धतीचे
ते आपण गेल्या 3 लेक्चर मध्ये पाहिले. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आपण पाहूया. तर या पुढच्या कन्सेप्ट मध्ये बरं का बाळांनो, पुढच्या कन्सेप्ट मध्ये एक छोटासा प्रॉब्लेम त्यांनी दिलेला आहे. तो प्रॉब्लेम आपण पाहू जो एकदा एक्झामला आलेला आहे. ओके, व्हिटवर्थचा आहे तो. अजून काही मेकॅनिझम बाकी आहेत, परंतु हा प्रॉब्लेम पाहूया. माझ्या बरोबर लिहा, प्रॉब्लेम ऑन व्हिटवर्थ. व्हिटवर्थचं जे मेकॅनिझम आहे ना त्यावर हा प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन लिहा, एकच प्रॉब्लेम येतो ऍक्च्युली, पण तो घेऊन टाकूया. इन व्हिटवर्थ क्विक रिटर्न मेकॅनिझम, इन व्हिटवर्थ क्विक रिटर्न mechanism, in Whitworth quick return mechanism, calculate cutting time, calculate cutting time to return time, calculate cutting time to return time when driving crank is, when driving crank is 100 mm and distance between the distance between the centers is 60 mm. हम कथा सुनाते. It's 60 mm and distance between the center is 60 mm and distance between the center is 60 mm. Solution. आता हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा थोडं लक्ष द्या. एकदा एक्झामला आलेला प्रॉब्लेम आहे हा. इकडे बघा, दिस इज अ मेकॅनिझम. ही तुमची फिक्स लिंक आहे बरं का बाळांनो, व्हिटवर्थची फिक्स लिंक आहे. शॉर्टकट मध्ये फिगर काढायची एक्झामला तुम्हाला. या फिक्स लिंकची साईज किती लिही, 60. हा तुमचा जो या बाजूचा हा क्रँक आहे. क्रँकची लेंथ किती दिली रे, 100 mm. ओके, आता मला हा अँगल जर मला कळाला तर बरं होईल. आता हा अँगल किती असणार आहे, 90. हा अँगल काढण्यासाठी ही बाजू दिली आणि ही बाजू दिली. असा कोणता फॉर्म्युला आहे, आता 90च्या समोरचा कोण असतो, हायपोटेनियस, आणि 90च्या शेजारचा ऍडजस्टंट. मग असा कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यात ऍडजस्टंट साइड आणि हायपोटेनियस आहे. मला वाटतं कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय, ऍडजस्टंट साइड अपॉन, मग थिटा निघाल ना, कॉस तिकडे जाऊन काय होईल, कॉस इनवर्स. ऍडजस्टंट साइड किती आहे, 60, आणि हायपोटेनस टाक रे बाबा कॅल्क्युलेटर, मला थिटा सांग. या ठिकाणी तुम्हाला थिटा निघेल. थिटा निघाला की निम्म्याच्या वर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मला थिटा सांगा काय येते, डिग्री मध्ये येईल बरं का तो, बिकॉज तो अँगल आहे. टेल मी द अँगल. किती, 53.13 डिग्री. दिस इज द अँगल, ज्या अँगल मध्ये कटिंग टाइम आणि रोटेटिंग म्हणजे रिटर्न टाइम डेव्हलप होतोय. हे झालं फिगर. आता पुढे लक्ष द्या. आता आपण अँगल पर्यंत आलो बाळांनो. बर, मग आता जर कटिंग अँगल एवढा आहे तर रिटर्न अँगल पण तेवढाच पाहिजे. जेवढं ते जेवढं ते काय असेल ते कटिंग मशीन जेवढं ते पुढे जाईल तेवढंच मागे यायला पाहिजे ना. मग कटिंग अँगल जर 53 डिग्री आहे तर रिटर्न अँगल सुद्धा केवढा पाहिजे, 53. पण रिटर्न यायला त्याला दुप्पट फिरावं लागतं, म्हणून त्याच्या थोडा दुप्पट होईल. मग बघा, हा तर रिटर्न टाइम बघा बरं का, रिटर्न अँगल हा झाला कटिंग अँगल. मग रिटर्न अँगल जो असतो
तो ऑलवेज कटिंग अँगलच्या दुप्पट असतो. ऑलवेज जो काही अँगल आला ना त्याच्यापेक्षा दुप्पट असतो. 53.13 डिग्रीच्या दुप्पट किती होते बघा बरं. हा रिटर्न अँगल आला पहा. हा रिटर्न येण्याचा अँगल आहे. हा रिटर्न येण्याचा अँगल आहे. मग कटिंगचा अँगल कसा काढायचा बघा. कटिंगचा अँगल काढायला काय करायचं, 360 मधून रिटर्न अँगल वजा करायचा. रिटर्न अँगलचा फॉर्म्युला देऊ का तुम्हाला लिहून. एक काम करा, रिटर्न अँगलचा फॉर्म्युला घेत देतो इथे लिहून. 2 into थिटा. मग लिहितो पुढे 53.313. थिटा हा अँगल फिक्स लिंक आणि क्रँक मधला आहे बर का. तो कटिंग किंवा रिटर्न अँगल नाही. फिक्स लिंक आणि क्रँक मधला अँगल आहे थिटा. आणि थिटाच्या दुप्पट आहे रिटर्न अँगल. आणि 360 मधून रिटर्न अँगल जर सबट्रॅक्ट केला तर येतो बाळांनो कटिंग अँगल. मला सांग रे बाबा कटिंग अँगल किती येतो. 253.74 डिग्री. अशा पद्धतीने कटिंग अँगल आला आणि रिटर्न अँगल आला. मग पूर्ण किती वेळात तो पाठीमागे येईल त्याचा रेशो काय आहे. इकडे पहा. द रेशो. कोणता रेशो विचारला रे. कटिंगचा विचारला ना. टाइम म्हणा अँगल म्हणा. कटिंग टाइम अपॉन रिटर्न टाइम यांचा रेशो विचारला ना. मग कटिंग टाइम म्हणजे कटिंग अँगल किती आला 253.74 आणि रिटर्न अँगल किती आला 106.26. सांग रे बाबा रेशो काय आला. पॉइंट मध्ये काढा किती येतो. काढा रेशो तुम्ही काढा. थिटा काढायचा कॉस थिटाने. मग काढायचा रिटर्न अँगल 2 into थिटा. मग कटिंग अँगल काढायचा 360 मायनस रिटर्न अँगल. दोघांचा रेशो म्हणजे डिवायडेशन करायचं आणि आन्सर येतं रेशोचं. इथपर्यंत काय डाऊट रे. काय डाऊट इथपर्यंत. ओके. आज आपण इथे थांबूयात बाळांनो. बाकीचं लेक्चर उद्या पाहूयात. ओके बाय. बाय. Like, share, and subscribe. Thanks for watching.